आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। भिवंडीत पावसाळा तोंडावर असताना शहरातील नाले सफाईची कामं अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। आतापर्यंत जवळपास 30% नाले सफाई पूर्ण झाल्याचा आरोप होतोय। या संदर्भात सभापती वैभव भोईर यांनी संबंधित भागातील नाले सफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासन आणि ठेकेदाराला जाब विचारला। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात शासकीय मका खरेदी केंद्रावर प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला। गेल्या 9 दिवसांपासून शेतकरी आपल्या वाहनांसह रस्त्यावर तात्काळात उभा असून खरेदी केंद्राबाहेर 2 किलोमीटर लांबच लांब रांगा लागलाय। प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला जातो। नाशिकच्या बागलाण तालुक्यात अवैध गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह गॅस सिलेंडर पोलिसांकडून जप्त करण्यात आले। पिकअप वाहनांसह विविध कंपन्यांचे रिफिल केलेले गॅस सिलेंडर असं एकूण 5,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्हेगारी रोखण्यासाठी मालेगाव पोलीस ऍक्शन मोडवर आले। पोलिसांनी व्हॉट्सअप नंबरवर नागरिकांना तक्रार करण्याचं आवाहन केले। तसंच माहिती देणाऱ्यांची ओळख आणि नंबर हा गोपनीय राहणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली। अन्न आणि औषध प्रशासनाकडून दौंड तालुक्यातील गुऱ्हाळावर कारवाई करण्यात आली। कारवाईत 20 टन साखर आणि 16 टन गूळ साठा जप्त करण्यात आला। मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेत बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी अपडेट समोर येते। माजी शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मालेगाव न्यायालयानं फेटाळला। या घोटाळ्यात सहभागी असणारे गुन्हा दाखल असणाऱ्यांचे धाबे दण आणलेले आहेत। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात कामथे ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकली। रुग्णाला विशिष्ट औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित डॉक्टरांनी तक्रारदाराकडे 4,500ची मागणी केली। या प्रकरणी महिला डॉक्टरला एसीबीनं रंगेहात पकडले। पैठणच्या इंदिरानगर परिसरात किरकोळ वादातून आई-वडिलांसमोरच 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल केला असून 2 जणांना अटक करण्यात आली। तर नगरसेवक ईश्वर दगडे अद्याप फरार आहे। मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सालई खुर्दमध्ये शेतातील फार्म हाऊसमधून चोरी झाली आहे। चोरट्यांनी 3 शेळ्या आणि 3 बोकडं लंपास केली। या घटनेत शेतकऱ्यांचं अंदाजे 80,000चं नुकसान झालंय आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाण्याच्या टंचाईमुळे ऊसांचं पीक डोळ्यात देखत जळून खाक झाले। पाण्याअभावी पिकं करपून गेली, त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला।